शेतकऱ्याकडे एक देशी गाय असेल तर तुम्हाला 30 एकर शेती पिकली जाते. नैसर्गिक शेती किंवा विषमुक्त अन्न पिकवलं जाऊ शकतं. ही अवदसा म्हणतो ना, आपण विकत घेतो आणि आपली लक्ष्मी आपण बाहेरच्या ह्याच्यात पाठवून देतो. त्यातला हा प्रकार झाला. तर भविष्यात शेती करायची असेल तर आपल्याला देशी गायची गरज लागणार आहे. ज्या ठिकाणी झाड लावायचं तिथंच मूठ भरकट टाकायचं की त्या मुळाला तिथं त्याचा यूज झाला पाहिजे. पूर्ण शेतीमध्ये नाही टाकायचं. शेतीमध्ये टाकायचंच नाही, कारण तुमचं मध्ये पडलेलं खत हे सगळे मधले जे तण म्हणतो आपण ते तण मधले खत खाऊन घेतात. वर्षाला माझे 30-40 हजार रुपये खर्च यायचा. त्यात युरिया असतो, सुपला असतो, एंडोसल्फान, रोगर आणि भरपूर असे काही आम्ही कीटकनाशक वापरायचो. पण 30-40 हजार रुपये खर्च यायचा. आता माझा 3 ते 3.5 हजार रुपये वर्षाचा खर्च आहे. नमस्कार, लोकमत ॲग्रोच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नैसर्गिक शेती मागच्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या रूपात शेतकऱ्यांसमोर येणारा हा शेतीचा एक प्रकार. यामध्ये सेंद्रिय शेती असेल, झिरो बजेट शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, रेसिड्यू फ्री शेती आहे आणि या ज्या विषमुक्त शेती हा त्यातलाच एक प्रकार आहे. आणि हा जो शेतीचा प्रकार आहे ज्यामधून आपण अगदी रेसिड्यू फ्री अन्न निर्माण करतो, विषमुक्त अन्नाची निर्मिती करतो, तर ही विषमुक्त शेती कमी खर्चामध्ये शाश्वत कशी करता येऊ शकते, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन या शेतीमध्ये कसं घेता येऊ शकतं आणि जे आत्ताच्या काळामध्ये रसायनाचा, पेस्टिसाइडचा, कीटकनाशकांचा जो बेसुमार वापर आपण करतोय शेतीमध्ये त्याला कसा फाटा देता येऊ शकतो, या सगळ्यांचा उहापोह आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहोत. विषमुक्त नैसर्गिक शेती ही शाश्वत कशी करायची, कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन कसं घ्यायचं या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत विशेष व्यक्तिमत्व आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथे त्यांची शेती आहे आणि मागच्या काही वर्षापासून ते विषमुक्त शेती करतायत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अगदी 4.5 ते 5 फुटापर्यंतची शेवग्याची शेंग असेल, नारळाच्या खोडावरती वाढवलेले अळूची पानं असतील किंवा एकाच झाडाला अगदी 200 पेक्षा जास्त पपया आलेल्या असतील, असे अनेक प्रयोग त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि कृषी विभागाचे विविध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेत. अनेक ठिकाणी ते आज लेक्चरला सुद्धा जात आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये आज ते लेक्चर घेत आहेत. खरं तर नैसर्गिक शेतीमधील खूप जाणकार व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणू शकतो. ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव आहे गुलाबराव घुले. सर नमस्कार. लोकमत ॲग्रोच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण मूळ प्रश्नाकडे तर येणारच आहोत की अगदी नैसर्गिक शेती शाश्वत कशी करायची या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये तुमच्याकडनं आम्ही ऐकणारच आहोत. परंतु सध्याची जी काय शेतीची परिस्थिती आहे, रासायनिक खतांचं जे काय बेसुमार वापर होतोय शेतीमध्ये हे तुम्ही बघताच आहात. आणि या सगळ्या गराड्यामध्ये तुम्ही अगदी या शेतामध्ये, आपण ज्या शेतामध्ये बसलोय त्यात तुम्ही नैसर्गिक शेती करताय आणि विषमुक्त अन्न पिकवताय. काय सांगाल, सध्याची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतंय? आता काय होते, माझ्या आजोबांच्या काळामध्ये शेती होती, ते नॅचरल होती. त्यावेळेला कुठलाही रासायनिक कंपन्यांचा जन्म झाला नव्हता किंवा कुठल्या युरिया सुपला मार्केटमध्ये आले नव्हते. याच्या आजोबानंतर मग ती शेती माझ्या वडिलांच्या ताब्यात आली आणि त्या पिरियडमध्येच आपल्या शेतीचा सर्वनाश होत गेला. त्या टायमात कसे झाले सर्वनाश की हरित क्रांती आली, लोकसंख्या वाढली, हरित क्रांती आली आणि त्या वेळेला काय झालं की युरिया सुपला आणि केमिकलचा जन्म झाला. आणि तेव्हापासून शेतीला एक थोडंसं वाईट दिवस आले. लोक केमिकलवर जास्त भर द्यायला लागले आणि आत्ता पाहिलं तर तुम्ही बघता की शेती आपली नापीक होत चाललेली आहे. तर शेतकऱ्यांनी आता काय झालं की आरोग्यासाठी खूप आपल्याला दवाखान्यासाठी खूप खर्च होते. तर शेती करायची असेल तर आता विषमुक्त शेतीकडे आता लोकांनी वळलं पाहिजे. बरोबर. अगदी सर, आपण कोरोना नंतरचा जर काळ बघितला तर अगदी लोकांना सुद्धा हेल्थ एक खूप महत्वाची वाटायला लागलेली आहे. अगदी म्हणजे ज्यावेळेला कोरोना नंतर जी शहरातली लोक गावाखेड्यात गेली आणि त्यानंतर त्यांना कळायला लागलं की शेतीला भविष्य आहे किंवा कोरोनामुळे हे कळलं की आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे हळूहळू लोक आता विषमुक्त शेतीकडे वळायला लागलेले आहेत. पण मला एक सांगा, आता आपण मूळ मुद्द्याकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला हाच प्रश्न पडतो की अनेक वेळा विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती, आता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सेंद्रिय शेती हा शब्द वापरत नाहीत पाळेकर गुरुजींच्या त्या संकल्पनेनुसार, परंतु ह्याच्या वेगवेगळ्या संकल्पना, झिरो बजेट शेती आहे, रेसिड्यू फ्री फार्मिंग आहे,
परत नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, ह्या सगळ्या गोष्टी एक अफवा आहेत. सेंद्रिय शेती होऊ शकत नाही किंवा विषमुक्त नैसर्गिक शेती होऊ शकत नाही किंवा बोलण्यासाठी असतं, अशा ह्या सगळ्या गोष्टी काही लोक बोलतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? होऊ शकते खरंच नैसर्गिक शेती किंवा विषमुक्त अन्न पिकवलं जाऊ शकतं खरंच? हे अगदी 100%. तुम्ही विचार करा, माझ्या आजोबांच्या काळात शेती पिकत होती, मग त्या आम्हाला कुठलेही केमिकल नव्हते, पण शेती तर पिकत होती. आता का पिकत नाही? तर आता काय झालं की 99.9% लोक आता केमिकलचा वापर करतात. त्यामुळं आपली जमीन नापीक होत चाललेली आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचे की शेतीमध्ये आता बरेचसे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये आता काय माहिती आहे का, मी विषमुक्त नैसर्गिक शेती का म्हणतो? नैसर्गिक शेती म्हणजे काय की निसर्गाने आपल्याला काय दिले तेच आपल्याला वापरायचे. निसर्गाने आपल्याला काष्टाच्छादन दिलंय, पालापाचोळ दिलंय, त्याचं आच्छादन वापरायचं. सेंद्रिय शेतीमध्ये काय असतं, मल्चिंग पेपर हा प्लॅस्टिकचा असतो, त्याला आयात करावं लागते. म्हणून हे सेंद्रियमध्ये मोडलं जातं की त्यात गांडूळ खत वापरलं जातं किंवा तुमचं कोंबडी खत वापरलं जातं किंवा मल्चिंग पेपर हे सेंद्रियमध्ये मोडलं जातं. आणि नैसर्गिक शेती म्हणजे काय की निसर्गाने आपल्याला जे दिले मग हे आपल्याला याचा वापर करून विषमुक्त शेती करता येते आणि ती 100% होतेच. बरं, आता मला एक सांगा की तुम्ही, आता मी सगळं फिरून बघितलं की तुम्ही आता मागच्या वर्षी सुद्धा मी या ठिकाणी चक्कर मारली होती. बरोबर. त्यामध्ये पण तुमचे सगळे प्रयोग मी बघितलं. ते जीवामृत तयार करण्यापासून तुम्ही ते ठिबकने कसं सोडता, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या अनुभवलेल्या आहेत. पण मला एक सांगा की तुमचे प्रयोग आता मला सांगा की तुम्ही अगदी नैसर्गिक शेती कशी करता, A to Z मला या ठिकाणी तुमच्याकडनं माहिती हवी आहे. आणि त्यानुसार शेतकऱ्याने त्याचा अवलंब कसा केला पाहिजे. नैसर्गिक शेती जर मला करायची आहे तर पहिली स्टेप काय असली पाहिजे, दुसरी स्टेप काय असली पाहिजे, हे मला अगदी जसं शाळेत लहान मुलांना समजावून सांगितलं जातं त्या पद्धतीने समजावून सांगा. आणि त्यासोबतच तुम्ही त्याला कसं तुमच्या शेतामध्ये कसं प्रयोग केलेले आहेत, त्याला कसं इम्प्लिमेंट केलंय, या गोष्टी मला समजावून सांगा. म्हणजे नैसर्गिक शेती A to Z पहिली पायरी काय असली पाहिजे इथपासून ते शेवटपर्यंत. आता नैसर्गिक शेती म्हणजे काय? आता नैसर्गिक शेती करण्यासाठी मी ते तंत्रज्ञान वापरले. तर माझे गुरुजी आहे सुभाष पाळेकर, हे अमरावतीचे आहेत. तर त्यांनी जीवामृतचा शोध लावला. आता जीवामृत म्हणजे काय की देशी गायचं शेण, देशी गायचं गोमूत्र, बेसन, पीठ आणि गूळ ह्याच्यापासून जीवामृत तयार केलं जातं. आणि हे जीवामृत आपण केलेल्या शेतीला ह्याचा यूज केला, तुम्हाला कुठलेही तुम्हाला रासायनिक खते किंवा कुठले इतर टॉनिक्स द्यायची गरज लागत नाही. तर हे शेती करताना आपल्याला देशी गायची गरज लागते. सध्या आता आपल्या भारतात बघतो की देशी गायींचं प्रमाण फार कमी झालेले आहे. आता सगळ्या तुमच्या जर्सी गायांचं प्रमाण वाढले, त्यामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात आले. देशी गाय ही गाय नाही राहिली पुढं. आणि जर्सी गायमुळे आता काय झाले की जर्सी गाय ही गाय नाहीये, हे रान जनावर आहे. पण लोक आता काय करतात, दुग्ध व्यवसायासाठी त्याचं पालन पोषण करतात. थोडक्या भाषेत सांगायचं म्हणजे की बाबा ही अवदसा म्हणतो ना आपण विकत घेतो आणि आपली लक्ष्मी आपण बाहेरच्या ह्याच्यात पाठवून देतो, त्यातला हा प्रकार झाला आहे. तर भविष्यात शेती करायची असेल तर आपल्याला देशी गायची गरज लागणार आहे. आणि ह्या देशी गायच्या शेण गोमूत्रापासून आपल्याला उत्तम प्रकारची विषमुक्त शेती करता येते, हे आम्हाला सुभाष पाळेकरांनी दाखवून दिले. आणि त्याचे आता काय जे आपण प्रयोग करतो ते आता तुम्ही आता पाहिलेच असतील आपल्या शेतामध्ये. बरोबर. पण मला एक सांगा की माझ्याकडे समज 1 एकर शेती आहे, तर मला किती देशी गाय असायला पाहिजे किंवा 10 एकरवाल्यांना किती देशी गाय असायला पाहिजेत, किती, म्हणजे त्याचं प्रमाण काय असं ठरलेलं आहे का? हा चांगला प्रश्न आहे तुमचा. आता ह्याच्या मागे बघा, त्याच्या पाठीमागे आमचे जे पद्मश्री सुभाष पाळेकर तर त्यांनी ह्याच्या मागचा एक हे काढलेले आहेत की शेतकऱ्याकडं एक देशी गाय असेल तर तुम्हाला 30 एकर शेती पिकली जाते. आता हे पण आम्हाला लक्षात येत नव्हतं. मी गुरुजींचं शिबिर केलं पुण्यामध्ये. एक गाय 30 एकर कशी शेती पिकून देते? तर मुळात एक देशी गाय एका रात्रीमध्ये 5 किलो शेण देते आणि दिवसभरात 5 किलो देते. डे नाईटला तुम्हाला 10 किलो शेण भेटलं तर 10 किलो शेणामध्ये तुम्हाला 200 लिटरचा एक बॅलर तयार होऊ शकतो. हा 200 लिटरचा बॅलर जीवामृतचा तयार झाला तो 1 एकराला पुरतो. लिक्विड स्वरूपात तुम्ही पाट पाण्याने द्या किंवा तुम्ही ड्रिपमधून सिंचनामधून द्या, तर 1 एकराला 200 लिटर हे तुमचं जीवन पुरू शकतं. तर त्याला किती आपल्याला 10 किलो शेण लागतं देशी गायचं. बरोबर. आणि एका दिवसाला एक गाय 10 किलो शेण देते. तर त्यांचं एक असा फॉर्म्युला आहे की
आज 10 किलो भेटलं एक बॅलर 1 एकराला, उद्या 10 किलो भेटलं दुसरा बॅलर दुसऱ्या एकराला, आणि 30 दिवसाचं 30 किलो शेण 30 एकर, म्हणून एक गाय तुमची 30 एकर शेती पिकून देते. हा पाळेकरांचा फॉर्म्युला आहे आणि आम्ही आता तो त्याच्या पुढे आपण शेतावर चालू ठेवलेला आहे. बरोबर. आता 2 गोष्टी आता आपण सांगितले, एक तर देशी गाय असणं महत्वाचं आहे, बरोबर, आणि दुसरा मुद्दा आहे की देशी गायीपासून जे काही शेणगोमूत्र मिळतं त्यापासून आपण जीवामृत करायचं आणि ते शेतीला वापरायचं. आता मूळ मुद्दा असा येतो की ह्या जीवामृतापासून शेती कशी करायची. आता जर आपल्याला पूर्णपणे खतांचा वापर बंद करायचा आहे तर मी शेती कशी करू. माझ्याकडे गाय आहे, माझ्याकडे आता जीवामृत कसं करायचं याचं जर नॉलेज आहे तर मी शेती कशी करायची. आता ज्याच्यावरती आपण या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतोय की अगदी कमी खर्चामध्ये शाश्वत आणि दर्जेदार उत्पादन निघणारी ही जी शेती आहे ती आता कशी करायची, आम्हाला आता अगदी सविस्तरपणे सांगा. आता याच्यामध्ये बघा, आत्ताचा पहिला जुना शेतकरी काय करतो, फार खर्चिक झालेला होता, आणि आता आपण बघतो की काही लोक आत्महत्या करतात, खर्च भरपूर वाटतं, किंवा औषधं केमिकल विकत घेतात. आता आमच्या इकडचे शेतकरी आता काय करतात की एक एकराला किंवा 10 गुंठ्याला 20 गुंठ्याला 2-2 ट्रॉयला शेणखत टाकतात, तरी त्यांची शेती पिकत नाही. बरोबर. आता ह्याच्या मागचं तंत्रज्ञान काय आहे की खर्च कमी करायचा पण उत्पादन तुम्हाला जास्त वाढलं पाहिजे. आता काय करायचं की मला जणू काटावांगे लावायचे, टोमॅटो लावायचे, ज्या ठिकाणी मला ज्या बेडवर काटावांगे लावायचे, टोमॅटो लावायचे, त्या ठिकाणी त्या बेडवर छोटासा खड्डा घ्यायचा. आपल्या मुठीमध्ये जे काही आपलं शेणखत असेल किंवा आपण जे काही खत बनवतो तर ते खत काय करायचं, एक मुठीत बसेल एवढं खत त्या खड्ड्यात टाकायचं, मिक्स करायचं, आणि त्या ठिकाणी आपलं काटावांग्याचं किंवा टोमॅटोचं काय रोप असेल ते लावायचं. काय होतं, आपला शेतकरी घामेल्याने तो शेतीच्या पृष्ठभागावर आपलं शेणखत पसरवतो आणि त्याचा बेड पाडतो. 50% बेडवर ते खत येतं, 50% बेडच्या मधल्या भागात राहतं. एकदा पाणी दिलं की मधलं खत जे तण खाऊन घेतात, आणि 50% ज्या बेडवर येतं तर ते सगळ्या प्रमाणात त्या पिकाला भेटत नाही. पण आता आपण काय करायचं, कमी खर्चिक म्हणजे काय, ज्या ठिकाणी झाड लावायचं तिथंच मूठभर खत टाकायचं की त्या मुळांना तिथं त्याचा यूज झाला पाहिजे. पूर्ण शेतीमध्ये नाही टाकायचं, शेतीमध्ये टाकायचंच नाही, कारण तुमचं मध्ये पडलेलं खत हे सगळे मधले जे तण म्हणतो आपण ते तण मधले खत खाऊन घेतात. म्हणून आपल्याला जिथं ते क्रॉप लावायचे तिथंच फक्त त्या ठिकाणी खत टाकून कमी खर्चिक आपल्याला जास्त उत्पादन घेता येते, असे आपण शेतावर प्रयोग केलेले आहेत. बरोबर. आणि आता बेसिक मुद्दा हा आहे की ज्यावेळेला आपण शेणखत तर टाकतो, पण फक्त शेणखतावरूनच येणार आहे का सगळं जे पीक आहे त्या पिकाला. जसं आपण रासायनिक खताचा डोस अगदी पेरणी करण्यापूर्वी किंवा लागवड करण्यापूर्वी टाकतो, पुन्हा पीक लावल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसरा डोस टाकतो, तर मग नैसर्गिक शेतीमध्ये काय केलं पाहिजे, कसं पीक उगवलं पाहिजे. आता मुळात बघा, आपला शेतकऱ्यांनी काय करायचं की 7 जूनला ज्या टायमाला आपला पाऊस पडतो, पहिला 7 जूनचा पाऊस पडतो, 7 जूनच्या पहिल्या पावसाच्या दरम्यान हिरवळीचं खत आपल्याला घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ताग असेल, ढेंचा असेल, ही हिरवळीचे खतं पेरणी करायची. हे साधारण 4 फूट एकदा ते रोपं वाढली की त्याचा कवळा पाला असताना तो जमिनीत गाडायचा. चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट तयार काय होतं, आणि हे एकदा कंपोस्ट तयार झालं की शेत चांगलं तयार करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पुढल्या पिकांचं नियोजन करायचं. त्या हिरवळीच्या खतामुळं शेतामध्ये आपल्या मातीला किंवा मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं वाढतं. आणि याच्यानंतर तुम्ही जे काय आपण पिकं घेतो त्याच्यावर तुम्ही नुसतं जीवामृत जरी दिलं, कुठलंही खत न वापरता, तरी चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे पिकं येतात किंवा चांगल्या पिकांचं संवर्धन आपल्या करता येतं. फक्त जीवामृतावर पिकं येऊ शकतं 100% अगदी. मला एक सांगा, जीवामृत देण्याचे किती प्रमाण आपण ठेवलं पाहिजे, किती प्रमाणात जीवामृत दिलं पाहिजे. जीवामृत आता बघा, हे काय एक प्रकारचं टॉनिक आहे. टॉनिक म्हणजे काय, आता जणू मी आजारी पडलोय, आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला काय म्हणतात, तुम्हाला काय होते, अशक्तपणा आहे. अशक्तपणा घालवण्याचं काय त्यांच्याकडे साधारण डॉक्टरकडे सलाईन. मग हे सलाईन दिल्यानंतर पेशंटला काय होतं की तो तरतरीत होतो. तसं जे निर्जीव जे आपल्याकडे जे झाडं होतात त्या झाडांना जर तरतरीपणा आणायचा असेल, त्याला जीवामृत हे एकच पर्याय चांगला आहे की त्याच्यामध्ये NPK तयार होतं. म्हणजे आपण बघतो 10, 26, 19ची बॅग घेतो, त्याच्यावर NPK लिहिलं असतं, नत्राचं प्रमाण किती, स्फुरचं प्रमाण किती, पालसचं प्रमाण किती, हे त्याच्यामध्ये केमिकल स्वरूपातले असतात. पण आपल्याला ज्या टायमाला आपण बॅलरमध्ये आपण जीवामृत करतो, 200 लिटरच्या बॅलरमध्ये 10 किलो शेणामध्ये, त्याच्यामध्ये आपण शेण टाकतो, गोमूत्र टाकतो, बेसन पीठ टाकतो, गूळ टाकतो.
हे पदार्थ टाकल्यानंतर 4 दिवसांनी आंबलं जातं, त्याच्यापासून एक लिक्विड तयार होतं आणि ह्याच्यामध्ये NPK तयार होतं, नत्र स्फुरद पालाश. पण हे नॅचरल स्वरूपातलं असतं. हे आपण आपल्या पालेभाज्यांना मुळांना देऊ शकतो किंवा त्याची फवारणी करू शकतो. त्याच्यामुळं आपल्या येणाऱ्या पिकांना चांगली बळकटी येते आणि सशक्त चांगली रोपं वाढतात. यासोबतच आपण आता NPKचं सांगितलं, पण NPK सोबत जे काय आपले 15-16 मायक्रोन्यूट्रिएंट अन्नद्रव्य झाडाला लागतात, तर मग त्याची जी गरज आहे ते आपण कशी भागवायची नैसर्गिक शेतीमध्ये? जर आपण कुठल्याही प्रकारचा रसायनाचा वापरच करत नाही, फक्त जीवामृत वापरतोय, जीवामृतातून NPK मिळत आहे, पण बाकीच्या अन्नद्रव्यांची पुरवठा आहे किंवा जे उपलब्धता आहे ती कशी केली जाणार? आता याच्यामध्ये बघा, ज्या टायमाला आपण आपल्या शेतामध्ये कुठलाही भाजीपाला किंवा आपण कुठलं झाडं लावतो, आपण काटवांगी, टोमॅटो, मिरची वगैरे, त्या टायमाला नुसतं खत टाकायचं नाही. त्या खतामध्ये तुमची निंबोळी पावडर असेल तो थोडी मिक्स करायची, आपल्या शेतामधले चुलीतले राख असेल ती थोडी मिक्स करायची, आणि आपलं जे गाईच्या गोठ्यातलं जे कुजलेलं शेणखत असेल ते थोडं मिक्स करायचं. हे मिक्स करून त्याचा एक ढीग लावायचा. ढीग लावून त्या ढिगावर काय करायचं, 5 लिटर 10 लिटर जीवामृत ओतायचं. ते चांगलं एक जीव करायचं आणि हे सगळं मायक्रोन्यूट्रिएंट तुमचं तयार होतं. त्या टायमाला मग त्याचे आपण मोठमोठं जर त्या खड्ड्यामध्ये आपण जे खत टाकलं, ते पिकांच्या मुळांना लागणारं खत आपण अगोदर तिथे ठेवलेलं आहे. आणि मग ही मुळं काय करतात, ॲपटेक करतात आणि त्याला लागणारे जे काही घटक आहेत त्यात तिथे उचलल्या जातात. दुसरी गोष्ट आहे की आम्ही काय करतो, आपल्या देशी गायचं शेणाचे गोळे करतो आम्ही. या शेणामध्ये आम्ही काय करतो, गुळाचं पाणी, परत बेसन पिठाची पेस्ट आणि शेण आणि गोमूत्र हे सगळं मिक्स करतो. त्याचे बारके बारके घट्ट उंडे करतो, त्याचे गवऱ्या बनवतो. गवऱ्या बनवल्यानंतर त्या वाळवतो. वाळून झाल्या त्या आम्ही काय करतो की त्या वाळल्यानंतर एखाद्या पोत्यामध्ये भरून ठेवायच्या. आता ह्याचं काय करतो आम्ही की ज्या टायमाला आपले काटामागे टोमॅटो वाढायला लागतात, त्या टायमाला आम्ही काय करतो की ह्या गवऱ्यांचे तुकडे करायचे आणि आपल्या एखाद्या बादलीमध्ये पाण्यात भिजायला घालायचे. पाण्यामध्ये भिजत घातल्या की अख्ख्या गौरीमधला शेण, गोमूत्र, बेसन पीठ आणि तुमचा सगळ्याचे अंश त्या पाण्यात उतारतो आणि ते गुळ पाण्यासारखं लाल पाणी होतं, एकदम काळं पाणी होतं. ते गाळून घ्यायचं आणि त्याचं मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून आपण जे मुळांना आपण जे ड्रिंचिंग करतो, ते ड्रिंचिंग केलं तर 1 नंबरचे आपले पिकं चांगले वाढले जातात. बरोबर. आता मला तुम्ही सांगितलं की अगदी फक्त जीवामृतावर पिकं चांगले येऊ शकतात. हो, हे झालं. किंवा मग मायक्रोन्यूट्रिएंटसाठी तुम्ही आता जो उपाय सांगितला, हे झालं समज पिकांच्या वाढीसाठी. पण जे काही कीटकनाशक आहे, जे काही रोग येणारे आहेत, मिरचीवरती मावा पडतो किंवा बोकडा रोग आपण ज्याला म्हणतो, मावाचा रोग पण अनेक पिकांवरती पडतो. तर मग हे जे रोग आहेत त्यांना कसं आपण कंट्रोल करणार नैसर्गिक शेतीमध्ये? आता याच्यामध्ये आम्ही घरच्या घरी औषधं तयार करतो. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे, तंबाखू अर्क आहे, आंबट ताक आहे, हे आम्ही घरच्या घरी औषध तयार करतो. आता तुम्ही सांगितलं की मिरचीवर ते बोकड्या रोग येतो किंवा ते कुडमुड्या रोग येतो. बरोबर. तर याच्यासाठी काय तो व्हायरस असतो. मग आता याच्यासाठी आम्ही काय करतो, आंबट ताकाची फवारणी करतो. आंबट ताकामध्ये काय करतो, एका पंपाला अर्धा लिटर आंबट ताक घेतो, त्याच्यामध्ये गुळाची काकवी टाकतो. आता ही काकवी का टाकायची की ते 2 प्रकारचं काम करतं. एक तर स्टिकर म्हणून काम करतं की ते पानाला चिटकून राहणे. बरोबर. आणि दुसरे काय असं की ज्या फुलावर आपण स्प्रे करतो त्या फुलावर मधमाशी येणे, परागीकरण. तर हे परागीकरण करण्यासाठी एक ते गुळाची काकवी काम करतं. तिसरा घटक आहे की आंबट ताक. आंबट ताकात सायट्रिक पाणी असल्यामुळे काय होतं की आंबट ताक हे बुरशीनाशक आहे. ज्या झाडावर तुम्ही जे मारताल त्याच्यामुळं ते तिथली बुरशी नाहीशी होते आणि त्या झाडाची वृद्धी चांगली होते. मुळात काय होतं, आपल्या शेतकऱ्याची चूक होते की कुठल्याही झाडाची पाने सपाट असतात आणि शेतकरी कुठली फवारणी करत नाही. पण त्याचं एकदा द्रोण तयार झालं, तुम्ही कुठलंही का औषध मारा, ती द्रोण झालेलं पानं सपाट होत नाही. मग कीड यायची वाट पाहिजे नाही. आणि कीड त्यासाठी आपल्याला आठवड्यातनं 2दा स्प्रे घेतले तर कुठलीही आपल्याकडं कीड येत नाही. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे कीड येऊ नाही येऊ, तुम्हाला आठवड्यातनं 2 स्प्रे घ्यायचेच आहेत. यासोबतच दुसरं अजून प्रभावी कुठलं कीटकनाशक किंवा या संदर्भात आपल्याकडे आहे का? आता याच्यामध्ये आम्ही तंबाखू अर्क बनवतो. तंबाखू अर्क म्हणजे काय, आता तंबाखू अर्क बनवताना आपल्याला देशी गाईचं 5 लिटर गोमूत्र घ्यायचं का प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये. त्याच्यामध्ये आपले बघा, आपल्या घरच्या आजी पहिली मिश्री लावायची बघा, त्याला डस्ट किंवा मराठीत रवाळ तंबाखू म्हणतात, पावडर निघत असते.
ते रवाळ तंबाखू साधारण अर्धा किलो घ्यायची. 5 लिटर गोमूत्रामध्ये अर्धा किलो टाकायची. साधारण ती किती 10 ते 12 दिवस भिजू घालायची. सकाळी एकदा ढवळायचं, संध्याकाळी एकदा ढवळायचं. 10 ते 12 दिवस. 10 ते 12 दिवसांनी काय होतं की तंबाखूच्या पानाचा अर्क गोमूत्रात उतरतो आणि गोमूत्रात उतरला की 10 ते 12 दिवसांतर तो अर्क आपल्याला काय त्या गाळणीने किंवा काय पातळ फडक्याने गाळून घ्यायचा आणि तो जे आता अर्क आहे तो एखाद्या 5 लिटरच्या कॅनमध्ये आपला भरून ठेवायचा. तर तो आपल्याला कमीत कमी तयार केल्यापासून 6 महिने आपल्याला वापरता येतो. आता त्याची वापरण्याची पद्धत कशी आहे, जर आपला पंप 15 लिटरचा पंप आहे, मग 15 लिटर पंपामध्ये साधारण 1 लिटर पाणी घेतलं त्याला 7 ते 8 ml एका लिटरला घ्यायचं. म्हणजे 15-896 किंवा 100 ml एका पंपाला. एवढं प्रमाण तुम्ही घेऊन जर कुठल्याही झाडाची फवारणी केली तर बऱ्यापैकी तो कीड नाहीशी होती. आता ही कीड कशी जाते, उदाहरणार्थ की माझी आजी पहिली मिश्री भाजायची. मिश्री भाजल्यानंतर धूर निघायचा आणि धूर घरात पसरला तर बघा लहान मुलांच्या नाकात गेला तर खोकून नाका डोळ्यातनी पाणी येत होतं. मग माणसाला हा धूर इतका त्रासदायक आहे, तसं मग ह्याचा जर अर्क कीटकांच्या अंगावर पडला तर कुठलेही कीटक आपल्या ह्या पिकावर राहत नाहीत. तर हा असा कीडनाशक म्हणून आपल्याला तंबाखू अर्क आपल्याला हे तंबाखू अर्क ह्या सगळ्या कीटकांसाठी लागू होतो. सगळ्या कीटकांसाठी लागू येतो. बर, मावा आहे, तुडतुडे किंवा तुमची आळी वगैरे याच्यासाठी, उंटाळी वगैरे सगळ्याला लागू पडतो. आणि दशपर्णी अर्क सुद्धा आपण फवारणी करू शकतो. दशपर्णी अर्क म्हणजे आता काय माहितीये का, दशपर्णी अर्क म्हणजे 10 झाडांच्या पानांचा अर्क. आता हा बनवताना काय काय कुठल्या गोष्टी लागतात की आपल्या ह्या वनस्पती सगळे शेताच्या बांधावरच आहेत, फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. आता ह्या शोधायच्या कशा की बघा, एक आता आपल्या मेंढ्या, शेळ्या मेंढ्याच्या टायमाला एखाद्या बांधावरून सरळ जातात, तर शेळ्या मेंढ्याला माहिती आहे की ह्या एखाद्या झाडाचा पाला माझ्या पोटात गेला तर विषारी असतो, मग हे खात नाहीत. मग हे न खाणारा पाला कुठला आहे, किंवा सीताफळे कडू असतो, रामफळे, निरगुडी आहे, निर्गिले, बेशरम आहे, करंजपाला आहे, पपई आहे, लिंब आहे. म्हणजे ह्या अशा काही न खाणाऱ्या जे शेळ्या मेंढ्या न खाणाऱ्या जे पाला आहे आपल्या वनस्पती ह्या बांधव असतात. मग ह्या 10 विषारी आहेत, ह्या जनावरांच्या दृष्टिकोनातून ते विषारी आहेत म्हणून ते खात नाहीत, म्हणून आपण त्याचं एक कीटकनाशक म्हणून वापर करायचा. मग आता काय करायचं की ह्या झाडांची पानं काय करायचं की आता मला 10 लिटर बनवायचं आहे, तर मग एखाद्या प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये 10 लिटर गोमूत्र घ्यायचं, त्याच्यात थोडंसं एक अर्धा किलो शेण टाकायचं, देशी गायचं ताजं शेण टाकायचं आणि त्याच्यामध्ये मग हे आपण 10 झाडांच्या वनस्पती आणलेल्या आहेत पाला, ते पाला वेगळा करायचा सगळा किंवा तो पाला सगळा त्याच्यामध्ये बुडवून भिजू घालायचा. किती दिवस, 40 दिवस. 40 दिवसानंतर काय होतं की त्या वनस्पतीचा पाल्याचा अर्क सगळा विरघळला जातो. म्हणजे पानांना जे शिरा असतात तेवढे शिल्लक राहतात, मधलं पान सगळं त्या गोमूत्रात विरघळलं जातं. सकाळ संध्याकाळ 40 दिवस ढवळायचं. 40 दिवसानंतर तो अर्क चांगला गाळून घ्यायचा आणि आपण 10 लिटर गोमूत्र घेतला त्या 10 लिटरच्या कॅनमध्ये ते आपण भरून ठेवायचं. तोही कीडनाशक म्हणून आपल्याला सगळ्या पिकांना फवारता येतो. हे चांगल्या क्वालिटीतलं आपल्याकडे ते औषध तयार होतं. बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त आपण असा कुठला मुद्दा आहे की ज्यामुळं पिकाचं उत्पादन वाढू शकतो किंवा नैसर्गिक शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, यासाठी साधारणतः किती खर्च येतो? आता याच्यामध्ये खर्च काहीच नाही बघा. आता तुम्ही जर पाहिलं ना तर मी विषमुक्त शेती करत असताना मला वर्षाला माझे 30-40 हजार रुपये खर्च यायचा. त्यात युरिया असतो, सुपला असतो, एंडोसल्फान, रोगर आणि भरपूर असे काही आम्ही कीटकनाशक वापरायचो, पण 30-40 हजार रुपये खर्च यायचा. आता माझा 3 ते 3.5 हजार रुपये वर्षाचा खर्च आहे. आता तुम्ही म्हणाल तो कुठला, तर देशी गाय माझ्या घरची आहे, देशी गायचे शेण माझ्या घरचे आहे, गोमूत्र माझ्या घरचे आहे, आम्ही शेतामध्ये हरभरा करतो, बेसन पीठ, चणा बेसन पीठ आमच्या घरचे आहे. राहिला प्रश्न विषमुक्त गुळाचा. 1 किलो गुळ आम्ही 40 रुपयाला किंवा 45 रुपयाला आम्ही 1 किलो गुळ 2 शेटच्या बॅलरसाठी आम्ही ते विकत आणतो. मग हा वर्षाचा खर्च आम्ही पकडला 3 ते 3.5 हजार आम्हाला हा खर्च येतो फक्त. आणि त्याच्यापासून आपल्याला काय होतं, आम्ही जीवामृत बनवतो आणि एक चांगल्या प्रकारची शाश्वत आणि विषमुक्त नैसर्गिक शेती आम्ही याच्यामधून पिकवतो. बरोबर. मला एक सांगा, प्रत्येक शेतकऱ्याला हे करता येणं शक्य आहे का? आता काय होतं माहिती का, काही शेतकरी आता ज्यांच्याकडे देशी गाय नाहीये, जर्सी गाय आहे, जर्सी गाय नाहीये, त्यामुळे आता काही शेतकरी आमच्याकडे काय करतात की जीवामृत आपल्याकडून विकत घेतात आणि ते शेतावर त्याचा यूज करतात. पण
शेतकऱ्यांची अपेक्षा राहते खूप, पण भविष्यात त्यांनी आता गाय कधी आपले ज्या गायीला बरेच दूध नको देऊ द्या, पण ती गाय जरी तुमची गाय तुम्ही सांभाळली तुम्हाला शाश्वत अशी शेती करता येईल. तर शेतकऱ्यांच्याकडे मेन बेस तुम्हाला गाय घेणे आवश्यक आहे. आता अगदी जीवामृतापासून तुम्ही सांगितलं की अगदी पूर्ण शेती होऊ शकते आणि घरगुती पद्धतीने जे बनवलेले दशपर्णी अर्क आहेत किंवा तंबाखू अर्क आहे यापासून तुम्ही कीड नियंत्रण किंवा रोग नियंत्रण करू शकता. हे उत्पादनाचं झालं. पण आपण बऱ्याचदा असं म्हणतो की नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट शेती, तर मग या शेतीमधला जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी तर आपल्याला असे काय वेगवेगळे जुगाड करता येऊ शकतात का, किंवा अशा कुठल्या पद्धती आहेत की ज्यातनं आपला शेतीचा खर्च कमी करता येऊ शकतो? आता शेतकरी बघा काय होतं माहिती का, शेती ज्या टायमाला नवीन शेतकरी एकदा शेतीमध्ये उतरतो त्या टायमाला मला हेच पाहिजे, कारण तो कोणाच्या तरी शेतीला किंवा त्याच्या फील्डवर तो जाऊन येलेला असतो. बरोबर. आणि त्याचं ते तंत्रज्ञान बघतो, अनुकरण करायचं असतं. हा, पण तो विचार करत नाही की ती किती कॉस्टली आहे, मग आणि मला परवडेल का. आता काय होतं की मार्केटमध्ये 101 आता व्हरायटी आली असतात की तुम्ही ठिबक सिंचनचं सेट पहा की चांगल्या कोटीतला ISI मार्कचे असतात, ते फार कॉस्टली असतात. पण शेतकऱ्याला वाटलं की माझी तर सुरुवात आहे, मग एवढा खर्च करण्यात उपयोग नाही. पण हळूहळू त्याचं उत्पन्नाचं स्तोत्र किंवा साधन निर्माण झालं तर मी चांगलं वापरू शकता. तर मी शेतकऱ्यांना काय करतो की जास्तीत जास्त जुगाड आपल्या घरच्या घरी बनवायचं. उदाहरणार्थ तुम्ही बघा आपल्याकडं फळमाशी ट्रॅप असतो, तर ह्याच्यामध्ये काय होतो 70-80 रुपयाला आपल्याला एक ट्रॅप भेटतो. आता त्याच्यामध्ये एक वडी असते, फ्रूट फ्लाय नावाची वडी अडकवली की अर्ध्या किलोमीटरपासून ती एक डंक मारणारी माशी येते. ती फळावर बसते, सोंड खूप असते, 1-2 अंडे सोडते आणि निघून जाते. ते फळ काही दिवसांनी काय होतं की त्यात आळी निघते. मग ह्याच्यासाठी काय करतं की आपला शेतकरी पैसे घालवतो आणि ते जुगाड विकत आणतो. पण हे जुगाड आपल्याकडे काय करायचं की बिस्लरीच्या बाटलीला सुद्धा आपल्याला असे थोडंसं होल पाडले, त्याच्यामध्ये वडी अडकवली, तर जेवढं तुम्ही ट्रॅप आणतात त्याच्यात जेव्हा तुमच्या फळमाशा अडकतात तेवढेही आपल्या ह्या बाटलीत अडकले जातात. हे जुगाड आता शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आता दुसरं आहे की ठिबक सिंचनाचं, की महागाईच्या ठिबक सिंचनामध्ये शेतकऱ्यांनी पडू नये. बरोबर. ठिबकला भरपूर खर्च येतो. साधारणतः 40-40 हजार रुपये एकरासाठी आपल्याला ठिबकसाठी खर्च येतो. मग तुम्हाला अगदी एक 10-12-15 हजार तुम्हाला खर्च करायचा असेल तर साधा नॉन SIचा वापरा तुम्ही. आता त्यासाठी काय जुगाड करायचं, ISI वाल्याचं तुम्ही ज्या टायमाला संच आणता तर तो त्याच्यावर खाली गॅरंटी काय देतो, माझं घ्या आणि 5 वर्ष कसंही वापरा. नॉन SI वाला काय सांगतो, माझं घ्या आणि 1-1.5 वर्ष टाकून द्या. पण जर ते तुम्हाला 5 वर्ष नॉन SI सुद्धा 5 वर्ष वापरता येईल असं काय जुगाड करायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल की ज्या टायमाला आपण ज्या बेडवर ड्रिप टाकतो त्या ड्रिपच्या खालून आपल्याला साधारण 2 इंच माती खाली हे ड्रिप गाडून घ्यायचं. त्याच्यामुळे त्या उन्हाचा संपर्क त्याच्यात आला नाही पाहिजे, कारण ते उन्हाच्या ह्यानी ते जुगाड आपलं काय होतं की ड्रिप तापत नाही. जेवढं तुमचं ISIचं जेवढं 5 वर्ष लॉंग लाईफ जातं तेवढं तुमचं साधंही जाऊ शकतं, कारण हे माती खाली असल्यामुळं तुमचं तेवढं लांब जातं. हे असं आता काही शेतकरी म्हणतात की दादा की हे माती खाली काढल्यावर ते होल बंद होतात. नाही होत बंद. काय होतं की ज्या टायमाला तुम्ही पाण्याचं स्तोत्र सोडता किंवा पाणी सोडता त्या टायमाला तिथली पाण्याने तिथली जागा मोकळी केली जाते, बाजूला सारली जाते, कुठलंही चोकोप होत नाही. आणि तिसरी गोष्ट काय आहे की ज्या टायमाला आपण आपले शेतकरी ड्रीप संच आपला हा बेडवर अंतरतो त्यामुळे काय होतं उन्हाच्यामुळे काय होतं प्रसरण पावतो. प्रसरण पावले की वेडे वाकडे होतात. तसं तुम्ही मातीच्या खाली गाडले तर ते वेडे वाकडे होत नाही किंवा जिथं ज्या ठिकाणी पाणी पाडायचं तिथं ते पाणी जागा सोडत नाही. तर हे असे जुगाड तुम्ही घरच्या घरी केले तर शेतकऱ्यांना चांगलं एक फायद्याचं ठरू शकते. बरोबर. आता मला एक सांगा की आपण आता बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही सांगितलेल्या की विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये ती कशी होऊ शकते. अगदी तुम्ही म्हणजे शून्य रासायनिक खताचा वापर करून ते काही गोष्टी सांगितल्या ज्याची किंवा माती तयार करण्यापासून लागवडीच्या आधी आणि त्यानंतर ती पिकं घेण्यासाठी जीवामृताचा वापर कसा करायचा किंवा त्याच्यावरती फवारणी कशी करायची. तर मला एक सांगा की अगदी थोडक्यात सांगा, हा शेवट आपण प्रश्न विचारतोय की हा जो पिकवलेला माल आहे तो मालाची विक्री कशी केली पाहिजे किंवा तो कुठं विकला पाहिजे, काय त्या संदर्भात तुमचा अनुभव आहे, अगदी थोडक्यात सांगा. आता काय होतं माहिती का, शेतकरी शेती पिकवतो, कष्ट करतो, पिकवतो, पण विक्रीचं माहिती नसतं.
आता विक्रीसाठी काय करायला लागतं की विक्री करताना आपल्याला स्वतःलाच आपल्याला विक्री व्यवस्था शोधावी लागते. आमच्या पाळेकर गुरुजींनी सांगून दिले की मी तुम्हाला शेती कशी करायची शिकवल, पण विक्री व्यवस्था ही तुम्हाला शोधायची. तर आम्ही काय केलं, पुण्यामध्ये मोठ्या सोसायटी आम्ही शोधल्या, त्यांना थोडा डेमो दिला, थोडं त्यांना आम्ही एक त्याची माहिती दिली. आणि याच्यामधून काय झालं की एका सोसायटीत आम्हाला साधारण बुवा एक 40-50 लोकं भेटली. आम्ही त्यांना थोडा डेमो दिला किंवा भाजीपाला दिला, त्यांना आवडला. त्यांनी आणि काही शेजारच्या सोसायट्यांनी सांगितलं, तिथं दुसरी सोसायटी उभी राहिली. म्हणजे आम्ही असे एक ग्रुप तयार केला. आता ज्या टायमाला आम्ही भाजी घेऊन जायचो त्या टायमाला म्हणायचं, दादा तुमची ही एकच भाजी आम्ही नेहमी खायची, तेच भाजी खायची का? आम्ही काय केला की एक ग्रुप केला आमच्या पाळेकरांच्या ग्रुपमध्ये, की त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या भाज्या असायच्या. त्याच्यामध्ये अन्नधान्यामध्ये तुमचं कडधान्य असतात, डाळे असतात, दुग्धजन्य पदार्थ आहेत, गुळ सारख्या सगळ्या वस्तू ज्या त्या आपल्या प्रत्येक भागातले शेतकरी आपल्या तिथे घेऊन यायला लागले. म्हणजे त्या ग्राहकांना एकाच छताखाली सगळ्या वस्तू मिळायला लागल्या. दूध मिळायला लागलं किंवा तुमचे भाजीपाला मिळायला लागला, हे सगळ्या वस्तू त्याला डाळी मिळायला लागल्या. हे तिथं एक विषमुक्त आणि त्यांना तिथं ते सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. बरोबर. मला एक सांगा, अगदी आता आपण शेवट करतोय की आता सध्या बेसुमार पद्धतीने आपण रासायनिक खताचा वापर करतोय. नैसर्गिक शेती अगदी खूप बोटावर मोजणे एवढे शेतकरी करतायत, परंतु बाजारात मागणी एवढी प्रचंड आहे. यामुळं काय होतंय, तर जे रासायनिक पद्धतीने पिकवलेला माल आहे तो सुद्धा आता सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने किंवा विषमुक्त म्हणून विक्री केला जाऊ लागलाय. तर ही जी काय दरी निर्माण झालेली आहे मार्केटमध्ये, तर या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे, काय सांगाल तुम्ही? आणि यामध्ये शेतकऱ्यांना काय संधी आहेत येणाऱ्या काळामध्ये विषमुक्त किंवा नैसर्गिक शेतीमध्ये? आता ह्याच्यामध्ये बघा, जिथं आमचा माल हा विकायला जातो, आता सर्टिफिकेशन आपण म्हणतो, आता ह्याचं सर्टिफिकेटचा आम्हाला रिझल्ट आम्हाला आमचे जे ग्राहकच देतात. ज्या टायमाला तुम्ही उदाहरण घ्या, कोबीची भाजी ज्या भांड्यात शिजवतात, जे केमिकलची भाजी असते ती शिजवली जाते, ती भांडे तुम्ही जरी घासलं आणि त्या परत भांड्याचा वास घेतला तर त्या भांड्याचा वास येतो. पण नॅचरल कोबी असेल ना, तर त्या भांड्याचा वास परत येत नाही. हे लोकांचे आम्हाला फीडबॅक यायला लागले. बरोबर. काही आता गृहिणी आम्हाला सांगतात की आमची मुलं कोबी पाहिल्या तरी नाक मुरडतात, पण आता म्हणतात की आम्ही हा कोबी सलाडमध्ये मधलं तरी मुलं कच्चा खातात. म्हणजे हे अशा आम्हाला आतून लोकांचे येतात. तर त्याच्यासाठी सर्टिफिकेशन म्हणजे आम्हाला काय, ते ग्राहक आमचा हा सर्टिफिकेशन आहे की त्यांनी आता ते पसंत केलेलं आहे. त्याच्यामुळं आता बरोबर. आता यामध्ये संधीबद्दल आपण जे बोलत होतो, तर तुमच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती तुम्ही वापरत नाही, पण नैसर्गिक शेतीला काय संधी आहेत, तुम्हाला काय वाटतं? मुळात आता भविष्यामध्ये आरोग्य आणि त्याच्या होणारा खर्च हा खूप मोठा झालेला आहे. गरिबाला दवाखाना हा स्वस्त राहिला नाही. प्रत्येकाने आरोग्याची काळजी विषमुक्त भाजीपाला खाऊनच करावी मी तर म्हणतो. तर याच्यासाठी आणि काही आता नवीन शेतकरी, आता बघा IT इंजिनियरमधले शेतकरी आहेत, IT मध्ये जाणार, मी तर म्हणतो की ह्या लोकांनी आता केमिकलच्या मागं न लागता शाश्वत विषमुक्त शेतीकडे वळावं. कारण ह्याच्यामध्ये पैसा हा जास्त आहे, मुळात तुम्हाला खर्च कमी आहे, त्यामुळं राहिलेला तुमचा पगार हा नफ्यामधला तुमच्या खिशात राहिला जातो. त्यामुळं रासायनिक शेती बंद करून विषमुक्त शेतीकडे तुम्ही वळलं तर ह्याचा चांगला फायदा आताच्या तरुण पिढीला मिळणारच आहे. तर त्यांनी त्याच्याकडे वळावं. ओके. खरं तर येणारा काळ हा नैसर्गिक शेतीसाठी किंवा विषमुक्त शेतीसाठी खरंच उज्ज्वल आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सुद्धा, ग्राहकांची जी काय मागणी आहे, विषमुक्त अन्नाची जी मागणी हळूहळू वाढते, लोक सुद्धा आता हेल्थ कॉन्शियस होत आहेत, लोकांना सुद्धा आरोग्याची काळजी आता वाढायला लागली. या सगळ्यासाठी उपाय एकच आहे, तो म्हणजे विषमुक्त अन्न. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी सुद्धा कुठेतरी नैसर्गिक शेती असेल किंवा विषमुक्त अन्न निर्मिती असेल, या सगळ्या गोष्टीकडं खऱ्या अर्थानं वळायला पाहिजे. लोकमत ॲग्रोच्या विशेष पॉडकास्टच्या माध्यमातून आपण नैसर्गिक शेती, विषमुक्त शेतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणार आहोत. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी कमी खर्चामध्ये नैसर्गिक शेती कशी करता येऊ शकते यावरती त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजूनही कुठला विषय संदर्भात चर्चा जर आम्ही करावी असं वाटत असेल तर तोही विषय आम्हाला सुचवा. त्यावर आम्ही नक्कीच एक पॉडकास्ट घेऊन येऊ आणि तुम्हाला
त्या संदर्भातील माहिती मिळेल याची आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करू. इथेच थांबूयात. पाहत रहा लोकमत ॲग्रो.